कोणता? आता तो हायवे मुळे गेला, हितली माणसं तिकडे जेवाय गेलेली आहे, त्याने ऍक्सिडेंट झाला. आठवतंय ना? बरेच दिवस झाले त्याला, बरोबर आहे ना? नीट आहे का? आमच्यातली लोक सुद्धा आबा काय जेवण असलं कुठं म्हणायची, तिकडं जायचं. कुठं? त्यामुळं सगळे आता दहाब्या होईल. शब्द नीट आहे का? एक रस घरचा का आवडत नाही, आणि रस विषयाने माशाचा घात केला, स्पर्श विषयाने हत्तीचा घात केला, पतंगाचा तेज तत्वाने घात केला. पाचही विषय माणसाला आवडतात, तुझा घात व्हायला म्हणून विषय ओढी भुलले जीव आता कोण करील याची. लोकजी नारायणी भाव, भगवंताविषयी त्यांना प्रेम नाही, स्वतःच्या आनंदाविषयी त्यांना प्रेम नाही. काय होईल त्यांची अवस्था? म्हणून तुकोबाराय सांगतात, हे म्हणा तू विषयात रंगू नको, तुला रंगायचं असलं ना तर ह्याच्यात रंग की ज्याच्यामुळे तुझं दुःख नाही होईल. अभंगाचं रंगी रंग परिस्थिती दुःख देत नाही, त्या परिस्थितीची आपण योग्य जुळवून घेत नाही म्हणून मनस्थिती दुःख देते. म्हणून मनस्थिती सुधारायची असेल तर रंगी रंगी रे श्री रंगी, आपलं मन रंगवावं लागतं. त्यामध्ये आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलल्या. मला सांगा किती कपडे चांगली घातल्यावर मन सुखी होईल? सगळ्यात निरागस जगतं बाळ, तुम्ही त्याला किती स्टँडर्ड कपडे घाला, आपल्या भाषेमध्ये सगळ्यात टॉपचे कपडे घातले आणि त्याला जर ते आवडत नसते तर ते टाकून देतं आणि त्याला ते नेहमीच आवडतं. लहान मुलाकडे बघा ना, त्यांचं जगणं नैसर्गिक आहे. अध्यात्म नैसर्गिक जगायला शिकवतं. आम्ही कृत्रिम जगतोय, कृत्रिम जगणे. त्याचं कारण का? आमचं मन ते स्वीकारत नाही. एक लक्षात घ्या. म्हणून जगाला आपण किती फसवू शकतो, आई वडिलांना फसवू शकतो. म्हणजे लहान वर्गावर गेल्यावर
माझ्या लक्षात आलेली गोष्ट आहे. सुरुवातीला मी मोठ्या वर्गावर काम केलं, 14 वर्ष इथं शाळेत काम केलं, पण खरा आनंद मला तुम्ही म्हणाल इथं मिळाला का? तो मिळाला, मी नाही म्हणाल कसं, पण खरा आनंद मला पहिली गेल्यावर मिळाला. त्याचं कारण आहे, दिवसात काही नाही शिकवलं, फक्त प्रेमाने बोललं तरी पूर्ण खुश. एक लक्षात घ्या, तो आनंद वेगळा आहे. कारण त्यांच्या मनात काहीच नसतं. निरागसपणा जगण्यातला का हरवला? तर आम्ही अकाली मोठे झालो. एक लक्षात घ्या, अकाली मोठे झालो. लय कळायला लागलं असं आम्हाला वाटायला, पण जे कळायला पाहिजे ते कळलं नाही, म्हणून आम्ही दुःखी आहोत. एक का त्याचं कारण आहे, घरातला आई वडिलांच्या विषयीचा आदर कमी झाला आमच्या मनातून. आम्हाला इतर चांगले वाटायला लागले, म्हणजे आम्ही ज्याचं चिंतन करायला पाहिजे ते केलं नाही, म्हणून घरातला आदर कमी झाला की घरातल्या लोकांची चिडचिड होती, आणि घरातल्या लोकांची चिडचिड झाली की पोरं म्हणतात घरच्या पेक्षा बाहेर बघ. म्हणून आज पोरं घरच्या पेक्षा कुठे आहेत? बाहेर. हे त्यांना माहित नाही, वापर झाल्यावर आपल्याला सोडून देणार आहे. म्हणून मोठी पिढी हा जगातला सगळ्यात तरुणांचा देश आहे, लक्षात घ्या. पण हे कुणाच्या विचारावर सांगतो हे ठरवता येत नाही. एक दुसरी गोष्ट, म्हणून आम्हाला कळालं पाहिजे काय घ्यावं ते. हे कधी कळलं? एक सोपं सांगतो. प्रत्येक बँकेमध्ये सोने तारांचा व्यवहार चालतो. सोनं तुमचं खरं आहे, पावती आहे तुमच्याकडं, सगळं खरं आहे. तुम्ही पावती घेऊन जा, तुमचं सोनं घेऊन जा, बँक म्हणते आणा घेऊन जा पैसे. असं झालंय का? मग कुणाला बोलवतात ते? कुणाला बोलवतात? गेलंय का नाही? आता काहीच नसलं तरी ठेवा तुम्ही सोनं. ते तिथं सोन्याची पारख करणाऱ्याला बोलतात. का? खरंच सोनं आहे का हे तुम्ही पावतीवर नाही सांगू शकत, हे ते सांगू शकतात. तसं आम्ही उचलतोय ते सोनंच आहे का हे आम्हाला कळत नाही. म्हणून संत तुम्हाला सांगतात या जगामध्ये सगळं आहे. एक 14 चरणाचा अभंग आहे, त्यात सांगतात आम्हाला कळालंच नाही काय हा बाजार, त्याला हाट म्हटले. संत सज्जनी मांडली दुकाने, जे ज्याला पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी त्याकडे नाही पाहिले. संत म्हणतात आम्ही त्याच्याकडे नाही बघत, आम्ही आनंद कशात आहे ते शोधतो. आमचा आनंदाचा स्रोत कुठून आम्हाला आनंद मिळतो, त्याचा स्रोत काय आनंदाचा? सत्य बोलणे हा आनंदाचा स्रोत आहे, सत्य कर्म करणं हे आनंदाचा स्रोत आहे, योग्य कर्म करणं हा आनंदाचा स्रोत आहे. एक चुकीची गोष्ट केली त्याचा परिणाम भोगावा लागतो, आणि तो परिणाम सुख करतो मन, कर्म करतात कर्मेंद्रिय, ज्ञान मिळवतात ज्ञानेंद्रिय, मनाच्या मागे ज्ञानेंद्रिय गेली, कर्मेंद्रिय गेली. परिणाम काय झाला? दुःख शरीराला भोगावं लागतं. आणि मग माणसं म्हणतात काय जगात खरं नाही. जगात सगळं खरं आहे, तूच असं, तुझं कारण आहे, तुझं मन शुद्ध नाही, तुला कळालं नाही. आम्ही तुमच्या पुढे बोलतोय हे सगळं सत्य असं सोबत स्वीकारायचं नाही, त्याला निजध्यासन म्हणतात. एक लक्षात घ्या, श्रवण मनन आणि निजध्यासन ही प्रक्रिया आहे. ऐकलेलं योग्य आहे काही ठरवायचं असतं आणि मग ते स्वीकारायचं असतं. आज बापाचं खरं वाटतं ना, आईचं खरं वाटतं ना, आणि व्हॉट्सअपवर आल्याला खरं वाटते. हे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो अक्षय महाराज, व्हॉट्सअपवरच्या डॉक्टरचं खरं मानून उपचार केलं ना, ऍडमिट झालं कोरोना, 2-3 लाख रुपये घालवले. नाही म्हणले, ते डॉक्टरने सांगितलं होतं व्हॉट्सअपवर. बावळट म्हणलं, फॅमिली डॉक्टरला विचारलं असतं तरी कळलं असतं ना. फॅमिली डॉक्टर सुद्धा तुम्हाला सत्य सांगितलं असतं. सत्य आहे वस्तुस्थिती. एक लक्षात घ्या, म्हणजे विश्वास कशावर आहे आमचा? एक लक्षात घ्या, आम्ही जे ऐकतोय ते योग्य आहे काही कळत नाही, म्हणजे आमची कुवत नाही, ती पात्रता नाही घ्यायची. मग तो आपण आपली पात्रता तयार करायची असते. एक लक्षात घ्या, शाळेत आलेली सगळीच मुलं डॉक्टर इंजिनियर होणार नाही. ती तरी का व्हावी? जग कसं चालेल? कोणीतरी उचलाय बी पाहिजे ना, टेबल पुसायला बी कोणतरी पाहिजे. होणार नाहीत. नियतीने तो खेळ केला, पण जे कर्म माझ्या वाट्याला आले ना ते योग्य करण्यासाठी आमचा देह आम्हाला मिळाला. जाणार आहे आम्ही. आनंद का मिळत नाही? देह आहे, देहामध्ये जोपर्यंत आत्मतत्व आहे तोपर्यंत आनंद घ्यायचा असेल तर आमचं मन त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये, शुद्ध चिंतनामध्ये रंगलं पाहिजे, आणि याच्यासाठी चांगलं ऐकलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. आणि जर चुकीचं असेल तर पुन्हा त्याचा अभ्यास, त्याला निजध्यासन ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. का करायचं नाही? त्याचं कारण आहे, तू जर आत्ताचा वेळ वाया घालवलास तर पुढचा येणारा वेळ कसा असेल माहित नाही. कोण दिवस काय येईल ते कुणालाही माहित नाही. तुकोबारायांचा त्याच्यावर एक अभंग आहे, म्हणून हिंदुस्थानी अभंगामध्ये ते सांगतात, हातो में लिया नहीं तेरा घास, क्या जीने की प्रक्रिया.
काय घेऊन बसलाय जगण्याचं, हातात घेतलेला घास सुद्धा तुला पूर्णपणे नेता येणार नाही. तू सगळं जागेवर राहील, कारण हे शरीर तुझं नाही. शरीर हे पाचाचं उसणं आणलं, तू खबर आहे त्याच्यावर अभंग सांगतात. आणि 6व्या शतकात शून्याचा शोधला. कितव्या? 6व्या शतकात शून्याचा शोधला. अजित केशकंबली नावाचे एक शास्त्रज्ञ भारतात. शून्याचा शोध ही भारताने दिलेली देणगी आहे. तोपर्यंत रोमन लिपीवर चालत होतं. शून्य आल्यानंतर कळालं या दशमान पद्धती आहे. जगात आता दशमान पद्धती आहे, पण शून्याचा शोध लावणारा माणूस त्या काळात फक्त केसांपासून तयार केलेली वस्त्र वापरायची, म्हणून त्यांचं नाव केशकंबली पडलं. एक लक्षात घे. वैराग्य निर्माण झालं. हे जग कसं आहे, आयुष्य शून्य आहे. पहिलं काहीच नव्हतं, मध्ये दिसतंय, पुढे हे संपणार आहे. त्याला म्हण शून्य अवघे शून्य होते, कानोबा तेरे तेरे हे शून्य आहे, जाणार आहे. म्हणून याच्यावर नाही प्रेम करायचं, यातल्या आत्मतत्वावर प्रेम करायचं, याला आनंद मिळावा असं जगायचं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे सावध करून सांगतात, हे शरीर तुझं नाही, हे जाणार आहे. शरीर जायाचे शरीर गयाचे ठेवणे, शरीर गयाचे ठेवणे, शरीर गयाचे दर्शी अभिलाष जने. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो ते शरीर आहे. मी सुरुवात सांगितली होती, माणूस स्वतःच्या शरीराच्या सुखासाठी इतरांना त्रास देतो, घरातल्यांना सुद्धा. समाजाला दिल्यात नवल नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, इतरांना त्रास देते नवल नाही. स्वतःच्या सुखासाठी तो इतर घरातल्यांच्या पासून सर्वांना त्रास देतो. पण त्याला हे माहित नाही शरीरच माझं नाही. पण तुकोबारा दुसऱ्या अभंगात सांगतात, देह आधी काय करा, देह संबंधी पसारा. तुम्ही देहासाठी सगळं गोळा केलं, घर बांधलं, सगळं केलं, पण देहच राहणार नाही ना. म्हणजे मी परवा एका ठिकाणी सत्य बोललो, हे सत्य घटना. अतिशय कष्टाने मोठा बांगला बांधला पलीकडच्या सांगवीच्या तिथे एका ठिकाणी मी गेलो होतो. अतिशय मी म्हणलं यांना बाहेर का ठेवले? अहो म्हणले आता काय शेणला सुचत नाही. म्हणलं नको की सुचू द्या, पण घर त्यांनी बांधले. सगळी व्यवस्था कुठं? बांगल्याच्या खाल्लं नाही, इतरांचा अन्याय करून. त्यांना हे लक्षात नाही आलं, आहे तोपर्यंत आनंद घ्यायला पाहिजे होता, सगळ्याशी नीट बोलायला पाहिजे होतं. परिणाम असा झाला, घरचे म्हणले बांधलंय ठीक आहे, पण आता ते नीट बोलत नाही. नीट नका का बोल ना, पण सेवा करायला गेल्यावर त्याला बी नीट बोलत नाही, कारण चिडचिड स्वभाव होतो. अशी काय माणसं बघतो आपण. खरं सांगू का, मी म्हणजे आता माझाही प्रवास तिकडच चाललाय. मी एकच व्यक्ती पाहिलेली सांगतो तुम्हाला, आपल्या गावातली व्यक्ती, तर ते नाव सांगत नाही, पण आमचे काका शिवाजीनगरचे, सुना दोन्ही शिकलेली, मुलगा धाकटा शिक्षक, नातू शिक्षक, प्राध्यापक. ते आमच्या मावशीला म्हणायचे, तू जरा तोंड आवड. मावशी म्हणायची, मी हे केलं, मी ते केलं.
आता नाच सुना आहेत, सुना चिडायला लागल्या. म्हणले तुम्ही नसतं केलं तरी सारखं ऐकून ऐकून आमचं कान. त्याला एक शब्द वापरतात महिला, किटलं. नको ती सांगायला आम्हाला. आणि का मी भेटायला गेलो म्हातार झालं म्हणून काका वय झाले, काका म्हणायचे तेवढं तुझ्या मावशीला सांग. आता दोघं बी नाही बरं का, हे सत्य सांगतोय मी. म्हणले आपलीच मुले ती दिवसभर कामं करतात. आता आपण कसं राहिलं पाहिजे? आता आपल्याला पाणी सुद्धा घेणं व्हायना, म्हणजे पाणी सुद्धा घेता येत नाही, चालायला येत नाही, ही अवस्था होती त्यांची. तर म्हणले आता फक्त एकच काम आहे, तुझ्यासारखं कोणी नाही एवढंच बोलावं ना. पण हे तोंडात येत नाही. लक्षात घ्या, त्याचं कारण आहे पहिल्यापासून सवय. मामांचं वाक बोललं आज येतच आहे, शांत बोलतात. कष्ट केलेली माणसं शांत बोलतात, पण दुसऱ्यावर बोलले नाही. म्हणून का? अरे शरीर थकणार आहे, जाणार आहे. तू विनाकारण शरीराच्या सुखासाठी इतरांना शिवाय दिले होते, लोक जवळ येणार नाही. शरीर जायचे ठेवले, जायचंय त्याला द्यायचंय. सगळ्यांनी दिलं, तुला सुद्धा कसं चुकेल? द्यायचंय. ज्याचं आहे त्याशी द्यावे पिंडदान, दोन्ही चरण उत्तीर्ण व्हावे. ज्याचं आहे त्याला, ज्याने दिला त्याचे द्यावे पिंडदान. ज्याच्यामुळे आपल्याला हे मिळालं त्याला एक दिवस हे समर्पित करायचंय. त्यावेळेला देण्याची वृत्ती ठेवावी आपल्याला. हे मला द्यायचंय म्हणून ती वृत्ती तयार होण्यासाठी हे लक्षात ठेवा, हे क्षणात आहे ते नाहीच होईल. म्हणून हे ज्याचं त्याला द्यायचंय. शरीर जायाचे ठेवणे, त्याच्यावर प्रेम करू नको. आता तुला त्रास होतोय, म्हणजे माझ्या डोळ्याला त्रास झाला, तर माझ्या वागण्यामुळेच झाला ना. मी नीट बघितलं नाही, त्या लाकडाने त्याचं काम केलं. मग आता डोळ्यातनं पाणी येतंय म्हणण्याचा अर्थ काय? बरं, मला लागलेल्या अवस्थेत घरचे बोलले तुम्हाला कळतच नाही. म्हणलं तुझंही खरं आहे, कळतच नाही. कळलं असतं तर मी कामच केलं नसतं, नाही का? पेन्शन असून काम करतोय म्हणजे चुकच आहे ना माझी, नाही का? कळलं नाही ना मला. आता ते लागलेलं डोळ्यातनं पाणी येते, रडायला आलेलो मी. आणि तसं बोलल्यावर मला चिड आली. म्हणलं बाद झालं, त्या लाकडाने काम केलं त्याला कळत नव्हतं, तुला तरी कळतंय ना, नीट बोल. मला एक तर सण होईना, उन्हातलं रानातलं काम सांगतोय मला. फक्त नंतर पुन्हा माझ्याच लक्षात आलं काय तिची चूक आहे, आपणच आपलं ग बसलं पाहिजे, नाही का? मी का म्हणतो लक्षात घ्या, शरीराला त्रास होणारच आहे. याला रोग आहेत, शरीर रोगाचे, हे दुर्गंधीची. संत म्हणतात याच्यासारखं पवित्र काय नाही, पण पवित्र बनवता येतं. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार देवच होईल ते होती, तरी चित्तिकाना धरा. म्हणून तुमचं मन त्याच्यात रंगवा. तुम्ही म्हणाल हे सगळं टिकणार आहे, मी बी टिकणार आहे. अरे कुणी टिकणार नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायासा, वारे सावध थोडा मायासा, काही नचले मग गळा पडला माझा, काही नचले मग गळा पडला माझा. पुणे उषार थोडा हे वळसावा, पुणे उषार थोडा हे वळसावा, कोळसा म्हणजे पुढे काळ टपलेलं आहे, काळ थांबलेलं आहे. सगळं क्षणात नाहीच होणार. तुम्ही सुद्धा तुमच्या समोर हे जग सगळं नाहीच होणार. घडी घडी काळ
अजून किती आहे उघडच आहे, फक्त तुम्ही घेत नाही म्हणून हसताय तुम्ही. बसलाय पण तुमचं लक्ष नाही. शिक्षक असल्यामुळे पहिलं वात्रट पोरांच्याकडे लक्ष नाही. माझी अजिबात अपेक्षा नाही कोणी काय ऐकावं. त्याचं कारण मी आता शाळेत नाही ना. तुम्ही शाळेत नाही. चला, तुम्हाला शाळेत वेगळं आहे. काय करा. सगळ्या क्षणात नाहीच होणार आहे. भ्रम आहे आमचा, हे राहील, काही राहणार नाही. एक सोपं सांगा, खगोलशास्त्राचा जे अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी सांगा. हिमालयाची उंची काही मिलीमीटरने रोज कमी होते. रोज जे अभ्यास करतात त्यांना लक्षात येईल, रोज कमी होते हिमालयाची उंची. उन्हाळा पावसात दगड सुद्धा फुटतात. कुणाच सांगतोय मी? दगडाचं. आपलं काय होईल याचा तरी कधीतरी विचार करा. आहे तोपर्यंत आनंद घ्या, डोळे चांगले तोपर्यंत चांगलं पाहून घ्या. म्हणून मग अशी मी तुम्हाला तसं म्हणतो. चालता येते, हात पाय तोपर्यंत चांगलं फिरून घ्या. जवळ हे सकल सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जायचं. तीर्थ म्हणजे सुंदर तीर्थ पाहणारं पाणी, त्याला तीर्थ म्हणतात. प्रवाही झरे, निर्झर निसर्ग पाहून घ्या, आनंद उपभोगा. आणि मग लक्षात येईल पक्षी सुखी काय. त्याचं कारण आहे, पक्षी स्वतःचं खाद्य सोडून दुसरं काही खात नाहीत, स्वतःचं पेय सोडून दुसरं पेत नाहीत. सृष्टीत एकमेव शहाणा असलेला प्राणी कोण? माणूसच असा आहे, सगळं मॉडिफिकेशन करून खातो आणि सगळं मॉडिफिकेशन करून पितो. कळतंय ना माझं? म्हणजे आता पाणी, आपलं पाण्याचं सांगतोय, बाकी काय मनात आणलं. पाणी पिण्यासारखं नाही. आपल्या वाठाराचाच विचार केला तर TDS जो 1400-1600च्या आसपास आहे. पाणी पिता येत नाही. आपण काय केलं? ॲक्वा बसवलं. गावात ॲक्वा बसवलं. पाणी पिताना कुठलं पितोय? आता आणलेलं पाणी कुठलंय मला सांगा. पाणी पिताना विचार करताय, खाताना विचार करताय, विचार ऐकताना विचार केला पाहिजे. याचा माझ्यावर काय परिणाम होतो हे सगळं क्षणात संपणार आहे. म्हणजे घरच्या सकट सगळे आपण कुणीही राहणार नाही. हे सत्य स्वीकारा, तरच तुमचं आचरण सुधारेल. आम्ही भ्रमात आहोत हे राहणार आहे. म्हणून तिसऱ्या चरणात तुकोबर आहे, सावध तुझ्या बरोबर सगळे संपणार आहे. तू प्रेम करताना आत्मतत्व म्हणून प्रेम केलं तर दुःख वाटत नाही. मी वारंवार सांगतो, आपल्या गावातले आम्ही बरेच जण होतो. घडलेला प्रसंग सांगतोय. भगत गुरुजींच्या मंडळीच्या निधनाच्या वेळेला अभंग चुकले, भजन लावलं होतं. अभंग चुकल्यानंतर गुरुजींनी येऊन आम्हाला सांगितलं, गेलंय पण त्यांची पत्नी. त्यांनी येऊन सांगितलंय का असं मला. एक लक्षात, त्यांना माहिती आहे जाणार आहे सगळं, काळाच्या ओघात मी जाणार. म्हणून एक सोपं आपल्या समोर आहे. आज गुरुजींचं वय किती
किती वय आहे? 90 ओलांडली ना, 92-93 वर्ष वय आहे. हे लक्षात घ्या. आजही मी 7वीत असल्यापासून ओळखतोय. मी शाळेत 7वीला होतो तिथं, तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. आज अखेर ओळखतोय. ज्यांनी संत विचाराप्रमाणे जीवन व्यतीत केलं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्या. म्हणजे मी आपल्याला हे उदाहरण का सांगतो, अनेक उदाहरण आपल्या परिसरात आपल्या परिचित आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. जाणारे सगळे त्यांच्या समोर अगोदर त्यांचा मुलगा गेला, पत्नी गेली, नव्हे तुझा हा परिवार. म्हणजे परिवार कोण आहे? हे भगवंताने आपली केलेली सोय आहे. एक वेळ माझा कमी म्हणून मी त्याचा विस्तार जास्त करत नाही. 2 प्रकारची सृष्टी आहे, एक ईश सृष्टी आणि एक जीवसृष्टी. ईश म्हणजे भगवंताने तयार केलेली जी नैसर्गिक क्रिया आहे ती आनंद देते, आणि जीवाने जी तयार केली, जीव म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे, जीवाने जी नाती तयार केली ना ती दुःख देतात. पण हे भगवंताने तयार केले, हे माझ्यावर इतरांनी उपकार केलेत, मी यांच्याशी आदराने वागलं पाहिजे, आहे तोपर्यंत आनंदात व्यतीत जीवन केलं पाहिजे, त्यांना दुःख नाही. एक लक्षात घ्या. म्हणजे आज कुरेकर बाबा असतील आळंदीत गेल्यानंतर, आज त्यांचं वय 93-94 वर्ष वय आहे, 96 वर्ष वय आहे, 97 वर्ष. आम्ही दर्शन घ्यायला दर्शन नाही करू दिलं कुणी, त्यांनी लग्नच नाही केलं संस्थेसाठी, जोग महाराज संस्थेसाठी जीवन केलं. एक लक्षात घ्या. ढोक महाराज हे त्यांचे विद्यार्थी. मी काय म्हणतो लक्षात, आता बोट लावलं तर खड्डा पडतो, त्यांची काळजी कोण घेत आहे? 7वी 8वी पिढी त्यांची, कितीतरी विद्यार्थी शिकून गेले. ती मुलं सांगतात हात नाही लावायचा, लांबून दर्शन घ्यायचं. आमचा बाप पडला तरी माणसं म्हणतात या भेटून. ज्याने आम्हाला सगळं दिलं त्या बापाबद्दल आम्हाला अनास्था काय? त्याचं कारण आहे सगळं बापाने दिलं पण विचाराने आचार दिला नाही, म्हणून बाप न करी ऐशी. क्षणात सगळं संपणार आहे, तोही संपणार आहे, पण आनंद कशात आहे हे शेवटपर्यंत सांगणारे संत आहेत. म्हणून सांगतात शरीरामध्ये आनंद नाही, शरीर कसं वागतंय, कुणाशी तादात्म्य पावतंय त्याच्यावर आनंद आहे. म्हणून हा तुझा परिवार नाही, ही देवाने तुझी केलेली व्यवस्था आहे. चूक झाली तर भगवंताच्या मनात आहे असं समजून माफ करा आणि पुढे जा. चांगले वागले, भगवंताचे माझ्यावर दया दाखवली, भगवंता चांगली मला पत्नी दिली. तुकोबारायांच्याच भाषेत सांगा, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बाईल कर कशा, कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणणं बरं झालं बायको पाडणारी दिली, जेव्हा उपकार केले माझ्यावर. का उपकार केले? बायको जर चांगली बोलली असती तर मी घरातच गुंतून राहिलो असतो, मला भजनाला जाऊ वाटलं नसतं. लक्ष द्या, देवाने माझी सोय केली, याला ईशसृष्टी म्हणायची. आणि जीवसृष्टी काय? हे माझं आहे ते माझं आहे, आणि लाता घालून बाहेर काढल्यावर कळतं ही कुणी सांग नाही कुणाचे, म्हणून कुणी नाही. हे सगळं क्षणात नाही होणार आहे. मग त्याच्यासाठी आपण एकच काम करावं, विठोबा एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मी माझा कार्यक्रम संपवणार आहे. त्याचं कारण आहे की आज लय बिझी दिवस आहे, तिथं उगच आलो आपण असं काय करायला वाटत असेल, कारण पण आता काही गोष्टी पाळाव्या लागतात. हे 2 मुलं त्यांच्या मुली सगळा डालपे परिवार आहे, एवढं
ते इतरांच्याकडे येतात म्हणलं आपल्याला जायला पाहिजे म्हणून आले. पण मी अजिबात तुमचा जास्त वेळ घेणार नाही, 2-3 तास घेणार. आपल्याकडं फुलं येतील, फुलं तुम्हीच चालवायचे. कुणी फिरू नका, मध्ये हात लावा आणि पुढे पाठवा. त्याचं कारण आहे आपण टाकलेली फुलं इथपर्यंत पोचत नाहीत, म्हणून फक्त फुलांना स्पर्श करा. फुलं येईपर्यंत माझा कार्यक्रम मी शेवटपर्यंत येतोय. तुम्ही दोघं भाऊ, हे दोघं भाऊ आणि हा हे दोघं आई वडिलांच्याकडून भेद नाही हो, भेदभाव मुलाकडून आहे. म्हणून मी जीवसृष्टीचं बोलत होतो, जीवाकडून भेद आहे, आज्ञाने नाही. ही सृष्टी सगळी भगवंताची आहे. हे लक्षात आलं की आपण सगळ्यावर प्रेम करतो. आता पहिलं एक उदाहरण देऊन माझी शेवटची समाप्ती करतो. फुलं फिरवा ना. अहो तुम्ही हात लावून मागं द्या, गमेला काय म्हणणार नाही तुम्हाला, तुम्ही द्या. फुलं सुद्धा काय बोलणार नाहीत. हात लावायचं मागं द्यायचं, फिरण्याची गरजच नाही. विठाला 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 आता ते फुलांशी बोलू नका म्हणजे माझा आवाज. आम्हाला भ्रम आहे की हे मी तयार केलं, काही आम्ही तयार केलं नाही. आम्ही येण्यापूर्वी होतं, फक्त मगाशी मी सांगितलं, आम्ही फक्त प्रक्रिया केली, मॉडिफिकेशन केलं आणि नवीन रूपात पुढे आणलं. पण एक लक्षात घ्या, मूळ स्वरूप आमचं काय, आम्ही मूळ तत्व आहे आमचं भगवंत. भेदामुळं महाभारतातला फक्त पहिला जो श्लोक आहे विचारलेला, कोणाला विचारलंय, एकच श्लोक आहे तो धृतराष्ट्राच्या मुखात आहे. ही कुरुवंशातली सगळेच कौरव बरं का, पांडव सुद्धा कौरवच आहेत. पण ज्या वेळेला तो म्हणला ही माझी मुलं आणि पंडूची मुलं, मामकाच पांडवाचे येऊ, ही तर सुरुवात आहे. भेद निर्माण झाला आणि दुःखाला सुरुवात. ही सगळी सृष्टी भगवंताची आहे, माझ्या सोयीसाठी ही सगळी सृष्टी निर्माण झाली. मग आम्ही त्याचा आदर करून वागतो, आणि ज्यावेळेला आदर करून वागतो त्यावेळेला आमचं बोलणं वागणं सगळं सामंजस्य असतं. आणि अनादर निर्माण झाला की आमचं बोलणं वागणं सगळं अहंकाराचं असतं. शत्रू आम्ही निर्माण केले. म्हणून तुकोबराय सांगतात, देहाला आनंद घ्यायचा आहे, ह्यातला आत्मतत्व. आता आम्ही आत्मस्थितीकडे येतोय. आत्मस्थिती स्थिरच असते, पण ती आम्हाला न कळाल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. म्हणून तुम्ही साधी गोष्ट सांगा, ज्ञानी माणसं काही नसताना सुखी आहेत. मी एक वारकरी पाहिला, काय नाही, शेती करत होते, पिकल तेवढं पिकवायचे, फक्त एकच रोज काकडा. आमच्या मामांच्या आजोळा, कुणाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, श्रृंगबुवा नावाची होती, पहिली माळकरी होती. आवडी तुमच्या साडू विचारायची सांगते, पहिली वार. आणि आम्हाला लहानपणी लहान शिकाय तिकडे होतं, मला कुतूहल वाटायचं, काय नाही आपल्या परिस्थितीचं त्यांना कधी काय वाटलं नाही. आता त्यांच्या पिढ्या, तिसरी पिढी खाते. म्हणजे नव्हतं काय, होतं सगळं, पण आहे त्यामध्ये समाधानी कसं राहावं. परिस्थिती बदलत असते, त्या परिस्थितीशी आपण कसं जुळवून घ्यावं हे कळणं म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान ज्यांना मिळालं, तुकोबराय सांगतात, तुम्हाला ते ज्ञान जो देतो ते संत आहेत. घरात आई वडील देतात ते जगण्याचं ज्ञान, पण जगता जगता आनंद घ्यावा आणि जगवण्याचं ज्ञान, जागवण्याचं ज्ञान संत देतात. आम्हाला शेवटपर्यंत कोण आमच्या बरोबर आहे हे आम्हाला न कळणं म्हणजे अज्ञान आहे. नीट आहे का? आई वडील जाण्याची वेळ आली, अंतरुणावर शेवटच्या घटका मोजतायत, पण ते एकच विचारत असतात, माझी मुलगी आली मुलगी, पाहिलं, काय बोलत नाहीत, काय देत नाहीत. दिलेलं असतं सगळं, लग्न केलेलं असतं, नातवंड मोठी असतात, नोकरी करत असतात, तरी सुद्धा तुमची शेवटपर्यंत मनापासून वाट पाहणारी दोनच आहेत. एक घरात अंतरुणावर खेळलेली आई आणि वडील. काही नाही अपेक्षा त्यांना, फक्त आपल्या मुलांना आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. समाजात संत आहेत, बाकी सगळी तुमची लोक स्वार्थासाठी वाट पाहतात. हे आल्यावर माझं हे हलकं करील, ते हलकं करील, याच्यासाठी. तुमच्या सुखासाठी कुणी वाट पाहत नाही. तुम्ही आनंदी राहावं, तुम्ही सुखी राहावं, असं सोय ऐक्या जीवनाची सोय बाप करतो आणि जीवनातल्या आनंदाची सोय संत करतात. म्हणून सोयरा हा शब्द आहे, जुना शब्द आहे, पण खरा अर्थ आहे त्यामध्ये सोय जाणतो तो सोयरा. आणि पाहुणा त्या दोन शब्दाचा संधी आहे. पहा उन्हे, उन्हे कळतंय ना, काय कायला कार्यक्रमात गेल्यावर फक्त उन्ह बघायची सवय असते, पण त्याचा अर्थ असा आहे, मी ज्यांच्याकडे चाललोय त्यांच्या कोणती उणीव राहू नये याची काळजी घेतात, त्यांना म्हणायचं पाहुणा. म्हणून देव पाहुणा हा शब्द आलाय. आणि काही ठिकाणी देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, गरिबांचा सोयरा, सगळ्यांना आपलंच करणारा सोयरा तो भगवंत आहे. शेवटपर्यंत तुमची मनस्थिती
शांत ठेवून आत्मस्थितीकडे नेण्याचं काम तो करेल. म्हणून तुम्ही कुणाचाही विचार करू नका. घरात आई वडिलांचा, समाजात संतांचा आणि या दोन्हीची जाणीव ज्यांच्यामुळे होईल त्या देवाचा विचार करा. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंतची सोय त्याने केलेली आहे, म्हणून तुमचा शेवटपर्यंत तोच तुमची सोय करतो. अभंगाचं शेवट अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. शेवटपर्यंत इथं दोन शब्दांचा उल्लेख आलाय. श्रीरंग हे गोपालकृष्णांसाठी वापरलेलं नाव आहे, पांडुरंगासाठी. पण शेवटी ते सांगतात पांडुरंगाचा का उल्लेख केला विठोबाचा. तर एक लक्षात घ्या, जगामध्ये सगळे देव आहेत. आता एक गोष्ट बोलून जातो मी, नेहमी एक गोष्ट बोलतो, जगात 1000 धर्म आहेत. किती? 1000 धर्म आहेत, छोटे मोठे. आता आपल्याला लक्षात घ्या, 4000 देवता आहेत. मग ह्यातला एवढाच का उल्लेख केला? 1000 नाव आहेत भगवंताची, विष्णू सहस्त्रनाम. या अर्थाने मग इथं विठ्ठलाचं त्याचं कारण आहे, ज्याची दृष्टी समान आहे, ज्याचे कटेवर कर आहे,